मत्स्य व्यवसाय विभागातील पदांचा आढावा आता मंजूर करण्यात आलेला आहे. जसं की तुम्ही बघताय अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये काही जे पुरवणी प्रश्न आहेत ते सुद्धा मांडले जात आहेत आणि त्याचा जो आराखडा आहे, जो आकृतिबंध आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये क्लास 1, क्लास 2च्या ज्या पोस्ट आहेत, परीक्षा कोण घेणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. तर या ज्या रिक्रुटमेंट आहेत त्याआधी जर तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑल इन वन जी बॅच आहे, जसं की ऑल इन वन TCSचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. तर हे फक्त 10 रुपयामध्ये तुम्हाला सर्व TCSने आत्तापर्यंत घेतलेले क्वेश्चन्स आहेत, 5000 प्लस MCQचं ई बुक आहे ते तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जाणार आहे. यामध्ये सब्जेक्ट वाईज मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा सर्व क्वेश्चन्स असतील. तर या नंबरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी अकॅडमीचं, त्यावरती तुम्हाला हे ई बुक प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ती बॅच तुम्ही जे ई बुक आहे ते परचेस करू शकता. नेक्स्ट जे आहे की जो मुंबई हायकोर्टचं ज्यांचं कोणाचं क्लर्क किंवा टायपिंग सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते सर्व कॅन्डिडेट्स हा क्लर्कचा फॉर्म भरू शकणार आहेत. तर त्यांच्यासाठी ही बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जो GKचा जो पार्ट आहे हा इथे कव्हर करून घेतला जाईल. जसं की क्लर्कला 40 जे आहेत क्वेश्चन्स ते रिझनिंग ॲप्टिट्यूडचे तुम्हाला इथे आहे. तर तो जो मेन पार्ट आहे तो इथेच तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे. त्यासाठी जी फीज आहे तुमची 499 रुपये असणार आहे आणि तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे काही डाऊट असेल तर. ही जी बॅच असेल ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे. जर तो नेक्स्ट पार्ट आहे की जसं की आपण बघतोय महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे मत्स्य व्यवसाय विभागाचा जो आकृतिबंध आहे तो आपण थोडासा एक ओव्हरलुक करूया. कृषी, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत. तर आता हा जो आकृतिबंध आहे हा कालच जाहीर करण्यात आलेला आहे, 17 डिसेंबर 2025चा, म्हणजे हा कालचाच आकृतिबंध आहे. असं नाही की जुनं अपडेट आहे किंवा कोणती रिक्रुटमेंट आहे आणि त्याचा आकृतिबंध आलेला आहे. तर आपण थोडंसं डिटेलमध्ये हे बघणार आहोत. तर हे पूर्ण जे 49 पेजेसचा जो आकृतिबंधाची जी PDF आहे ती त्यांनी तिथे जाहीर केलेली आहे. तर त्याबद्दल जो मेन क्रस्ट पार्ट आहे तो आपण पूर्ण बघणार आहोत. जसे की आता कृषी पद्म विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणासाठी ही पदभरती आता करण्यात येणार आहे. तर हे जे वेतन श्रेणी जे आहे त्याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु आता बघा की यामध्ये बघा माजी मुख्य सचिवांच्या माननीय अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार मत्स्य व्यवसाय विभागातील एकूण 1050, आता ही जी टोटल आहे ती 1050 पदांपैकी शासन निर्णय 25/5/2023 अन्वये 82 पदे निरासित, म्हणजे ही जी पदे आहेत त्यातली निरासित करण्यात आली होती. आणि आता जी उर्वरित 968 आहेत आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, उर्वरित जी 968 पदांपैकी 11 पदे निरासित करून उर्वरित 957, म्हणजे ही जी आहेत 11 ती त्याच्यातली रद्द करण्यात आलेली आहेत. निरसित पदे आहेत तर आता 957 पदे आहेत, प्लस 440 जी पदे आहेत ती वाढीव पदे आणि नियमित जे आहे ते 380, म्हणजे आता 957 पदे असणार आहेत. त्यानंतर 440 वाढीव पदे करून आहेत आणि 380 जी पदे आहेत ती काय करण्यात आलेली आहेत, नियमित पदे जी बाह्य स्रोतावरून, म्हणजे जी ग्रुप C आणि ग्रुप Dच्या ज्या पोस्ट असतील त्या 380 ज्या वॅकन्सीज आहेत त्या त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत. असं मंजूर करून विभागाची एकूण 1397 पदे निश्चित करण्यात आली आहेत. सदर 1397 पदांमध्ये पूर्वीची मंजूर वाहन चालक, मत्स्यक्षेत्रिक, सुरक्षा रक्षक व शिपाई ही पदे बाह्य स्रोतातील पदे ठरवण्यात आली आहेत. सो जी टोटल वॅकन्सीज असणार आहे ती 1397 पदांसाठी असणार आहे. आणि जे आपण आता सुद्धा पाठीमागच्या अपडेटमध्ये बघितलेलं की जसं की MPSC अंडर काही वॅकन्सीज या आता रिक्रूट केल्या जाणार आहेत आणि काही वॅकन्सीज ज्या वाहन चालकच्या वगैरे आहेत त्या सरळ सेवा अंतर्गत, अग्निशमनच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या सरळ सेवा अंतर्गत आणि काही अराजपत्रित काही पदे जी आहेत ती सरळ सेवा अंतर्गत राखीव ठेवण्यात आलेली आहेत. पण याद्वारे ही पदभरती आता 1397 पदांसाठी होणार आहे. आणि जे 2 लाख प्लस जे पुरवणी प्रश्नामध्ये सुद्धा आराखडा मांडण्यात आलेला की एवढी पदरिक्ती आहे, तर ती आता पदभरती हळूहळू त्याचे आकृतिबंध येत आहेत, वेगवेगळ्या संवर्गाअंतर्गत आकृतिबंध येत आहेत. त्यामुळे तुम्हाला आता तयारीला लागायचं आहे आणि त्यानुसार तुमचा जो अभ्यास आहे तो स्ट्रॉंगली, तुम्हाला जे मुद्दे आहेत, पॉईंट्स आहेत, जे जे सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला क्लिअर व्यवस्थित करायचे आहेत.
तो सुद्धा पार्ट आपण बोलणार आहोत. तर यामधील बघा की परिशिष्ट 1059 जी स्थायी पदे आहेत, तर स्थायी पदे म्हणजे ही परमनंट आहेत आणि अस्थायी पदे म्हणजे जी कायमस्वरूपीची नसतात, त्यांना आपण अस्थायी पदांमध्ये सामील केलं जातं. पण आता ही जी रिक्रुटमेंट आहे ही स्थायी पदांबाबतची रिक्रुटमेंट आहेत. त्यानंतर बाह्य स्रोतावरील 338 पदे ही मिळून 1397 पदांचा सुधारित आकृतीबंध शासनान्वये करण्यात आलेला आहे. तर यामधील वेगवेगळे संवर्ग आहेत. अशा 8 संवर्गाअंतर्गत ही एक्झाम्स होणार आहे. तर यामध्ये बघूया की पदनाम आहेत जे 7व्या वेतन आयोगानुसार आहेत. आता ह्या क्लास 1च्या पोस्ट आहेत, ज्या पण पोस्ट ज्या आहेत, काही पोस्ट या पदोन्नतीने भरल्या जातील आणि काही ज्या एक्झाम्स अंतर्गत भरल्या जातील. तर ही स्पर्धा परीक्षेच्या ज्या एक्झाम्स आहेत, क्लास 1च्या ज्या पोस्ट आहेत त्या MPSC द्वारे कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर यामधील ज्या आहे आयुक्त मत्स्य व्यवसाय S13चा पगार असेल, अतिरिक्त आयुक्त मत्स्य व्यवसाय, त्यानंतर सह आयुक्त मत्स्य व्यवसाय यामध्ये एक वॅकन्सीज आहेत. परंतु प्रादेशिक उप आयुक्त मत्स्य व्यवसाय जी क्लास 1ची पोस्ट आहे यामध्ये 7 वॅकन्सीज आहेत. देन 40+ वॅकन्सी ज्या आहेत ते सहाय्यक आयुक्त या पोस्टच्या आहेत. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय S20चं याचं वेतन आहे आणि 40 पोस्ट आहेत. अदर दॅन इथे सगळीकडे एक पोस्टची वॅकन्सी आहेत आणि या वॅकन्सीज या मोस्ट ऑफ MPSC थ्रूच कंडक्ट केल्या जाणार आहेत. नेक्स्ट जो पार्ट आहे की सुधारित आकृतीबंधांचा तपशील गट ब क्लास 2च्या ज्या पोस्ट आहेत पण गॅझेटेड पोस्ट आहेत. गॅझेटेड पोस्ट ही खूप चांगली पोस्ट आहे. जसं की गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड बोलतो, पण ह्या क्लास 2च्या असून गॅझेटेड मध्ये ऍड आहेत. तर यामध्ये बघा की मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अंमलबजावणीसाठी 19, परंतु आता जे विस्तार अधिकारीच्या ज्या पोस्ट आहेत त्याची वॅकन्सी सुद्धा खूप छान मंजूर करण्यात आलेली आहे. आकृतीबंधानुसार 63 पदे इथे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानंतर परिरक्षण अभियंता, प्रशासकीय अधिकारी, नियोजन अधिकारी, प्रशासकीय अधिकारींच्या 8 वॅकन्सीज आहेत. देन मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 19, वसुली अधिकारी याच्या सुद्धा 7 वॅकन्सीज आहेत. अशा टोटल गॅझेटेड क्लास 2च्या गॅझेटेड पोस्ट असणार आहेत. अशा 103 पोस्ट ज्या आहेत ते मंजूर पदे करण्यात आलेली आहेत. नेक्स्ट जो पार्ट आहे की लघुलेखक उच्च श्रेणी मराठी आणि इंग्रजी. आता यामध्ये ज्यांच्याकडे स्टेनोग्राफर वगैरे जे आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगल्या वॅकन्सीज असतील. काहींना स्टेनोग्राफीची इलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे आणि काही लिपिक टंकलेखकच्या आहे त्यामध्ये तुमचं टायपिंग जर कंप्लीट असेल तर ह्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या MPSC अंडर रिक्रूट केल्या जाणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकच्या सुद्धा वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत. लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी 5 वॅकन्सीज आहेत. नंतर अधीक्षक साठी 29, निरीक्षक सांख्यिकी 10 पदे आहेत. मत्स्य क्षेत्र निरीक्षक 17 पदे आहेत. त्यानंतर सहाय्यक सांख्यिकी यामध्ये 3. परंतु आता असं वाटत असेल की एक पोस्ट आहे किंवा 1-2 पोस्ट आहेत, पण ह्या ज्या पोस्ट आहेत त्या क्लास 1च्या रिक्रुटमेंट आहेत आणि ह्या खूप टाइम नंतर या रिक्रुटमेंट येतात. त्यामुळे ही जी पदभरती आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. तर ही एक खूप मोठी पदभरती मंजुरी देण्यात आलेली आहे. तर यामध्ये सुद्धा बघा की जे 107 वॅकन्सीज आहेत त्या वरिष्ठ लिपिकसाठी आहेत. वरिष्ठ लिपिकसाठी ज्या वॅकन्सीज आहेत S8 पगार आहे जो आपल्या क्लर्क ग्रुप Cच्या एक्झाम अंडर कंडक्ट केल्या जातात. त्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यासाठी 353 पदे आहेत. तर ही खूप मोठी वॅकन्सी आहे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीसाठी. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिकच्या सुद्धा चांगल्या वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये प्रत्येक संवर्गाच्या आता ऍड होत जातील. आता हा मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत वरिष्ठ लिपिक ऍड करण्यात आलेले आहेत. अजून इतर पदांच्या पण वॅकन्सीज ज्या आहेत त्या ऍड करण्यात येतील वेगवेगळ्या संवर्गाअंतर्गत. त्यानंतर सांख्यिकी अन्वेषक आहे, ग्रंथपाल यामध्ये सुद्धा कनिष्ठ लिपिकच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या 201 वॅकन्सीज इथे बघायला मिळत आहेत. त्यामध्ये ह्या ज्या टोटल ग्रुप Cच्या ज्या पोस्ट आहेत त्या 793 पोस्ट ग्रुप Cच्या आहेत आणि ह्या नव्याने ज्या पुन्हा निर्माण करण्यात आलेल्या आहेत गट ड च्या मत्स्यालय पाल आहे, नाईक आहे, रोनियो चालक आहेत, असे टोटल 12 आहेत. असे टोटल मिळून 1059 पदे ही क्लास 1 to ग्रुप D पर्यंतच्या वॅकन्सीज आहेत. आता ही जी नियमित पदे जी आहेत ती आपण नियमित बघितली 1059 आणि बाह्य स्रोताची पदे म्हणजे ही नव्याने जी निर्माण करण्यात आलेली जी आहे ते 338 पदे आहेत. तर याबद्दल सुद्धा बघूया. जे शिपाई आहे आता यामधील जी वाहन चालकची पदभरती आहे ती सरळ सेवा अंडर कंडक्ट केली जाईल. 52 पदे आहेत त्याबद्दल. आता अजूनही MPSC ने त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन दिलं नाहीये. जसे की 31 डिसेंबर पर्यंत जो आहे तो TCS IBPS अंडर एक्झाम्स कंडक्ट केल्या जाणार आहेत. परंतु त्याबद्दलचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे कोणत्या रिक्रुटमेंट आहे पण आता MPSC सुद्धा त्याबद्दल रेडी होत आहे आणि त्याबद्दलचं जी कमिटी आहे ती सुद्धा मोठ्या प्रकारे
त्या पातळीवर काम करत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावरती घोषणा केलेली आहे. ज्या क्लास 1च्या पोस्ट आहेत त्या MPSC थ्रूच कंडक्ट केल्या जातील आणि काही पोस्ट ज्या आहेत त्या पदोन्नतीने केल्या जातील त्यांच्या रिक्रुटमेंट. ओके. पण जे बाह्य स्रोताची पदे आहेत किंवा इतर जे ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहेत त्या MPSC अंडर न होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. एकूण बाह्य स्रोताची जी पदे आहेत ती 338 पदे आहेत. यामध्ये बघा अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, त्यानंतर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसायाची अंमलबजावणी या अंतर्गत क्लास 1च्या पोस्ट आहेत त्या 5 नव्याने निर्माण करण्यात आलेली पदभरती आहे. तर ही नव्याने ही पदे निर्माण करण्यात आलेली आहे. आता मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अंमलबजावणी मुंबईसाठी 17 वॅकन्सीज नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आहेत. ठाणे जिल्हा कार्यालय प्रत्येक संवर्गाअंतर्गत एक नवीन ज्या रिक्रुटमेंट आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. अधीक्षक, कनिष्ठ अभियंतासाठी सुद्धा या पोस्ट आहेत. तर मग त्या रिक्रुटमेंट त्या एक्झाम्स थ्रू इथे कंडक्ट केल्या जातील. इथे 6 वॅकन्सीज या कनिष्ठ अभियंता साठी आहेत, अराजपत्रित पदांसाठी आहेत. त्याच्यानंतर सर्वेअरच्या सुद्धा वॅकन्सीज आहे. मत्स्य क्षेत्र सर्वेअर गट ब अराजपत्रित सागरी जिल्हा कार्यालय अंतर्गत जे कोकण रिजन अंतर्गत हे जॉब प्रोफाईल असणार आहे. तर यासाठी 7 वॅकन्सीज आहेत. असे टोटल जे नव्याने निर्माण केलेल्या वॅकन्सीज आहेत त्या 25 प्लस आपण इथे बघूया. आणि देन आहे कनिष्ठ लिपिकच्या वरिष्ठ लिपिकचे 6 नव्याने निर्माण केलेले आहेत. त्यानंतर कनिष्ठ लिपिकचे 52. सो तिथे निर्माण करण्यात आलेले जे होते 201 समथिंग ज्या पोस्ट होत्या त्या कनिष्ठ लिपिकसाठी होत्या. आणि यानंतर 52 प्लस ज्या पोस्ट आहेत त्या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तर ही जी रिक्रुटमेंट आहे ती टोटल जी आहे ती खूप चांगली 1300 म्हणजे 1300 प्लस ज्या वॅकन्सीज आहेत त्या आपण इथे बघत आहोत. याबद्दलची रिक्रुटमेंट लवकरच येईल आणि त्याबद्दल जे ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यामध्ये आपल्याला क्लिअरली होणार आहे. परंतु जे कनिष्ठ लिपिक किंवा वरिष्ठ लिपिकसाठी इलिजिबल आहे त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. इतर ज्या रिक्रुटमेंट आहेत ज्या राज्यसेवा अंतर्गत किंवा MPSC अंडर कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जाणार आहे त्याबद्दल सुद्धा MPSC डिक्लेअर करेल. अदर दॅन ज्या पोस्ट आहेत बाकी वाहन चालक, अग्निशामक, शिपाईच्या ज्या पोस्ट आहेत त्या सरळ सेवा अंतर्गत कंडक्ट केल्या जातील. पण आकृतीबंध जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा जो आकृतीबंध आहे 1300 प्लस वॅकन्सी मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये आहे. तर याबद्दल रिक्रुटमेंटची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती लवकरच येईल अशी अपेक्षा करू आपण. आणि तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या नोटिफिकेशनमध्ये.